नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे कॉलवरती. कॉलवर पोहोचल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं की या लाकडाच्या पट्ट्या ज्या आहेत ठेवलेल्या ह्याच्यामध्ये एक साप गेलेला आहे. तर मी त्यांना विचारला साप कसा होता, तर तो म्हटला दादा की गोल गोल गुंड्या करून तो साप एका ठिकाणी बसलेला होता. तर गोल गोल सर्कलमध्ये बसल्यामुळे मला गोनस साप असेल असं वाटलं आणि त्यात रात्रीची वेळ होती, 10-10:30 वाजलेले होते. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आपण सगळं मटेरियल बाजूला घेतोय. तर कॉलवर गेल्यानंतर सर्पमित्रांनी लोक काय सांगतात त्यावर विश्वास न ठेवता पहिली तर गोष्ट स्वतःच्या जबाबदारीवरती व्यवस्थित साप पकडावे. कारण का माहिती का, लोकांना साप कोणता आहे आणि काय आहे हे काहीच माहीत नसतं. ते त्यांच्या मनाने काही सांगतात आणि त्यांचा ऐकून जर आपण अंदाज लावला हा विषारी बिनविषारी, तर त्याचा धोका आपल्यालाच होऊ शकतो. जसं की आत्ता मला घोणस साप वाटला त्यांच्या सांगण्यावरून, पण या ठिकाणी आपण सगळं मटेरियल बाजूला घेतल्यानंतर तो साप एक वेगळाच होता. असा साप होता की त्याला तस्कर असे म्हणतात. तस्कर साप म्हणजे तुम्ही बघू शकता, याला इंग्लिशमध्ये ट्रिंकेट म्हणतात. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून याच्यापासून मानवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. आता या ठिकाणी मी हा साप पकडला आहे, खूप छान रेस्क्यू झाला. तर बघू शकता त्यांनी सुद्धा माझे आभार मानले. आणि या सापाला आपण पकडल्यानंतर पिशवीत पॅक केलं. त्यानंतर तेथून जाताना बघू शकता माझ्यासोबत काय घडलं ते. जोपर्यंत साप रेस्क्यू करत होते तोपर्यंत कोण नाही काय बोललं, पण निघायच्या टायमिंगला बघा हे पोरं जे सगळे आहेत हे माझ्याजवळ आले आणि मला म्हटले आम्ही तुम्हाला ओळखतोय, ते इंस्टाला तुमच्या व्हिडिओज वगैरे बघतोय, माझे फॅन्स लोक होते. खरंच खूप छान वाटले.